नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ महिन्यात येणारी विनायक चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी गणरायांचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आराध्य दैवत आहेत. तो बुद्धीचा, ज्ञानाचा आणि विवेकाचा अधिष्ठाता मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार गणपती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. पराक्रमी असूनही सौम्य, तेजस्वी असूनही शांत, या आनंदी स्वभावाचा आणि सर्वांना आपलेसे वाटणारे असे गणरायांचे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच देव असूनही तो सामान्य भक्तांना अधिक जवळचा वाटतो. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी गणेश लहरी प्रथम पृथ्वीवरती अवतरल्या तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी हा मानला जातो. त्यामुळे या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चतुर्थी ही गणपतींची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. या दोन्ही दिवशी गणेश व्रत करण्याची परंपरा आहे. यंदाची माघी गणेश जयंती ही उद्या गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. ही तिथी जिला तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील गणेश जयंतीलाही विशेष महत्त्व आहे. श्री गणेशांचे दोन प्रमुख अवतार सांगितले जातात. शिवपार्वती पुत्र गजानन आणि कश्यप आणि आदिती यांचा पुत्र महोत्कट विनायक. महोत्कट विनायकाने केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर देवतांना संकटातून मुक्त केले आणि ऋषीमुनींना निर्भय जीवन जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. त्यांच्या या पराक्रमाची आठवण म्हणून माघी गणेश जयंती साजरी केली जाते. गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती. प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यामध्ये श्री विघ्नहर्त्याची प्रथम पूजा केली जाते. या गणरायांचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती. माघी गणेश जयंतीच्या दिवशी भक्तजन गणपती बाप्पांना घरी आणतात, त्यांची पूजा करतात. या दिवशी उपवास तसंच रात्री जागरण करून गणपतींची आराधना केली जाते. भक्तजन उपवास करून विघ्नहर्ता गणेशांची उपासना करतात. पण ज्यांना उपवास करणं, व्रत करणं शक्य नाही, त्यांनी या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्ही उद्याच्या दिवशी व्रत केलं नाही, उपवास केला नाही तरीसुद्धा चालणार आहे. पण 21 तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे त्याची पूर्तता होते. तसंच तुमच्या घरातील दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घराची भरभराट होऊ लागते. तर असा हा उपाय आपल्याला कसा, कोणत्या वेळेत करायचा आहे, 21 तांदळाचं नंतर तुम्हाला काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:29 असेल. उदयतिथीनुसार माघी गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. यावेळी गणपतीच्या पूजेची वेळ ही सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 असेल. गणपतींची पूजा करण्यासाठी 2 तासाचा शुभ मुहूर्त असून भक्त या वेळेमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा देखील करू शकतात. माघी गणेश जयंती या शुभतिथीला स्नान, दान, जप आणि होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील समस्या, अडथळे दूर करतात अशी श्रद्धा आहे. विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव भक्तांवर आणि कुटुंबियावर राहते असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी आपल्याला हा 21 तांदळाचा उपाय आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या या येत राहतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. पण खूपदा प्रयत्न करूनही अनेकदा आपल्याला निराशाच हातामध्ये पडते आणि आपल्या प्रयत्नांना काही केलं यश मिळत नाही. मनामध्ये भरपूर दिवसापासून काहीतरी इच्छा आहे, मग ती नवीन घर घेण्याविषयी असेल किंवा तुम्हाला नवीन गाडी घ्यायची, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेताय, मेहनत घेताय. पण बऱ्याचदा कष्ट करून, मेहनत करूनही म्हणावं तसं यश तुम्हाला त्या प्रयत्नांना मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही.
मुलांविषयक काही समस्या असतील, मुलांना अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, घरामध्ये ते हट्टीपणा करत असतील, व्यवस्थितपणे खात पीत नसतील, त्यांना जे हे नजरदोष आहेत ते दूर व्हावेत यासाठी देखील गणपती बाप्पांची आराधना केल्याने मुलांविषयक समस्या देखील दूर होतात. त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळायला लागतं. मुलं मोठी असतात, ती कॉलेजला जाणारी असतात, त्यांना हवं तसं करिअर मिळावं, व्यवसायामध्ये त्यांची भरभराट व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे मुलांच्या वतीने करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, अनेक दाम्पत्यांना लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही मूलबाळ होत नाही, संतान प्राप्तीचे योग येत नाहीत, तर ह्या ज्या काही समस्या आहेत, आर्थिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, त्या दूर व्हाव्यात, गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभावेत यासाठी छोटे मोठे उपाय जर घरामध्ये केले तर नक्कीच आपल्याला त्या उपायांचा लाभ होतो. कारण गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये श्री गणेश जयंतीच्या दिवशी 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे या गणेश तत्वाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे उपाय घरामध्ये करायचे आहेत. तर आता गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. घराची स्वच्छता म्हणजे घराचं शुद्धीकरण. जेव्हा घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करून आपण विधिवत कोणतंही पूजाविधी करतो तेव्हा त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होतं. घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण तयार होतं. छान घराची स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. पण त्याआधी बघा, ही तिलकुंद चतुर्थी असल्याने संपूर्ण अंगाला जर तुम्ही तिळाचं उटणं लावलं आणि त्यानंतर आंघोळ केली तर तुमचे असलेले दोष, तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता ही दूर होईल. हे शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अंघोळीनंतर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवांना जल म्हणजेच अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं षोडशोपचारे पूजन या दिवशी करायचं आहे. इतर वेळेस काय आपण कोणत्याही पुरुष देवतेला हळदी कुंकू अर्पण करत नाही, पण गणेश जयंतीच्या दिवशी मात्र बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षदा, गुलाल, धूप, दीप, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, केवड्याचं फूल, 21 दुर्वांची जुडी हे अर्पण करायचं आहे. तसंच या दिवशी जो नैवेद्य अर्पण केला जातो तो म्हणजे तिळगुळाचा. कारण ही तिलकुंद चतुर्थी असल्याने आपल्याला तिळाचे लाडू जे आहेत ते 21 या संख्येमध्ये बाप्पांना अर्पण करायचे आहेत. इतर वेळेस आपण बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवतो, पण या दिवशी जर तुम्ही तिळाच्या लाडवाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण केला तर बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात. त्यानंतर धूप दीप ओवाळून बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो करू शकता. बघा, दर संकष्टी चतुर्थीला आपण चंद्रदर्शन घेत असतो, पण या गणेश चतुर्थीला आपल्याला चुकूनही चंद्रदर्शन जे आहे ते घ्यायचं नाही. आता हे व्रत किंवा उपवास तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी बाप्पांचं पूजन झाल्यानंतर तुम्ही हे व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडू शकता. त्यासाठी चंद्रदर्शनाची वाट बघण्याची तुम्हाला गरज नाही. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ घेत असताना अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आणि बाप्पांनाही आपण जेव्हा अक्षदा अर्पण करतो त्याही तुटलेल्या नसाव्यात. अखंड अक्षदाच बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आणि हा जो 21 तांदळाचा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला वेगळे 21 तांदूळ घ्यायचे आहेत, निवडून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला बाप्पांसमोर आसन टाकून बसायचं. बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. जे 21 तांदूळ आपण घेतलेले आहेत त्यांना हळद कुंकू लावून आपल्याला रंगवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये हे 21 तांदूळ आपल्याला पकडायचे आहेत आणि त्यांना अभिमंत्रित करायचं आहे. आता हे तांदूळ अभिमंत्रित कसे करायचे, तर हे तांदूळ अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अथर्वशीर्षाची 11 आवर्तनं घ्यायची आहेत. 11 आवर्तनं म्हणजेच 11 वेळा पाठ करायचा आहे. 11 वेळा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही 3 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण करत असताना सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणावी. म्हणजेच तुम्ही 2 वेळा अथर्वशीर्षाचं पठण केल्यानंतर तिसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही पठण कराल त्यावेळेस तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे. प्रत्येक वेळी फलश्रुती पठण करण्याची गरज नाही. तुम्ही 11 वेळा करणार असाल तरी देखील असंच तुम्हाला करायचं आहे. आणि एवढं करून झाल्यानंतर मग तुम्हाला ते जे तांदूळ आहेत ते तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. हे अभिमंत्रित झालेले तांदूळ तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत आता एक एक करून बाप्पांना अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना एक तांदूळ तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचा, तुमची इच्छा मनोकामना बोलायची आणि तो तांदूळ आहे ओम गण गणपते नमः असं म्हणत बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे.
आणि अशाच प्रकारे एक एक करून ते तांदूळ जे आहेत ते तुम्हाला बापांच्या चरणी अर्पण करायचे आहेत। दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत। बापांकडे तुमच्या सुखी समृद्धी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे। गणेश तत्व जे आहे ते या दिवशी खूप जागृत असतं, त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ हा निश्चितपणे होतो। त्याचबरोबर बघा, या दिवशी दुसरेही उपाय केले जातात, ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारे 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। जर घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकावा आणि तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते खुले व्हावेत, यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। त्यासाठी 21 तांदूळ घ्यायचे आणि हे 21 तांदूळ घेतल्यानंतर ना तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादं मंदिर असेल बापांचं तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी चालेल। मान्य आहे उद्या बापांच्या मंदिरामध्ये भरपूर गर्दी असणार आहे, पण तरी देखील तुम्हाला हा उपाय जर शक्य झालं तर मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। नाही केला, घरी केला तरी सुद्धा चालेल। 21 तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि आपल्यावरती जे ऋण आहे, म्हणजेच कर्जाच्या स्वरूपात म्हणा किंवा ज्याही अडचणी आपल्यावरती आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पांचं अतिशय प्रभावी असं स्तोत्र म्हणजे ऋणमोचक स्तोत्राचं आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे। हे स्तोत्र पठण करत असताना हे 21 तांदूळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत। ऋणमोचक स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल, ते तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही गूगलवरती सर्च करा, तिथून तुम्ही पठण करू शकता। ही जी सेवा केली त्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते अभिमंत्रित होतात आणि त्यानंतर आता हे तांदूळ तुम्हाला बापांना कसे अर्पण करायचे, तर तुम्हाला ज्या काही समस्या आहेत, कर्जातून मुक्ती हवी असेल किंवा तुमच्या पैशांविषयक ज्याही समस्या आहेत त्या बापांकडे तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्ही जर घरी हा उपाय केला असेल तर तुम्हाला घरच्या बापांच्या मूर्तीसमोर हे जे तांदूळ आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करत अर्पण करायचे। आता 21 तांदूळ अर्पण करत असताना समोर एखादी वाटी तुम्ही ठेवली तर त्या वाटीमध्ये हे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा तुम्ही बापांच्या चरणाजवळ टाकले तरी सुद्धा चालेल। आणि आता मंदिरात तुम्ही हा उपाय करणार असाल तर मंदिरात तुम्ही बापांच्या जवळ जाऊन अर्पण करता आलं तर उत्तमच आहे, नाहीतर तुम्ही तिथे असलेल्या पुजाऱ्यांजवळ हे तांदूळ द्यायचे आणि त्यांना बापांच्या चरणाजवळ अर्पण करायला सांगायचं। आणि त्यानंतर बापांना प्रार्थना करायची आहे, तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर पडायचे यासाठी मनोमन प्रार्थना करायची आणि त्यानंतर घरी यायचे। आता आधी जे आपण 21 तांदूळ बापांना अर्पण केले होते त्याचं काय करायचं, तर ते जे तांदूळ आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि हे जे 21 तांदूळ आपण घेतलेले होते हे तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता। यामुळे काय होईल की तुमच्या हातून अन्नदान होईल आणि निर्माल्यामध्ये टाकलेले तांदूळ देखील किडे कीटक मुंग्या वगैरे खातील आणि असं केल्याने तुमच्या हातून अन्नदान होईल आणि तुमच्या समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल। हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत, यातला कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार नक्की करून बघा। बापांच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला बापांचे शुभाशीर्वाद लाभतील। तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।